सध्या सोशल मीडियावर गुंड निलेश घायवळचे 2 व्हिडिओ व्हायरल होत आहेत। पहिला व्हिडिओ आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासोबतचा, तर दुसरा व्हिडिओ आहे राम शिंदेंचे कट्टर विरोधक रोहित पवार यांच्या आईसोबतचा। आज सकाळी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राम शिंदेंवर आरोप केलेत। निलेश घायवळ हा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या जवळचा आहे। राम शिंदे यांनी ओपन मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी निलेश घायवळचा उपयोग केल्याची चर्चा आहे। राम शिंदे यांनीच निलेश घायवळला परदेशात पळून जाण्यासाठी मदत केली। शिंदेंनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना फोन करून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली असावी किंवा गृह मंत्रालयातून त्यासाठी योगेश कदम यांच्यावर दबाव आला असावा, असा आरोप रोहित पवार यांनी केला। या आरोपांनंतर निलेश घायवळचा सभापती राम शिंदे यांच्या बरोबरचा व्हिडिओही व्हायरल झाला। सध्या सोशल मीडियावर आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांकडून गुंड निलेश घायवळचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, अशी चर्चा होती। मात्र थोड्याच वेळात गुंड निलेश घायवळ सोबत रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला। कोविड काळात निलेश घायवळनी शाळेला केलेल्या मदतीचा सुनंदा पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आलं। कोविड काळातला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। आता निलेश घायवळचे अजून व्हिडिओ समोर येतात का? घायवळचे कोणत्या राजकीय नेत्यांशी संबंध आहेत का? आणि घायवळ प्रकरणात आता काय माहिती पुढे येते, हे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। त्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।